कर्नाला अभयारण्य आहे। मागच्या वेळी अनेक वेळा मी ह्या टनबद्दल व्हिडिओ टाकलेले आहेत आणि अतिशय घातक असा हा टन आहे। टनवर अनेक वेळा ॲक्सिडेंट होत राहतात आणि असे भयानक ॲक्सिडेंट होतात की गाडीचं तर नुकसान होतो, पण जीवितहानी होण्याचीही शक्यता आहे। हा टन NHAI यांनी काढायला पाहिजे होता। इथं कर्नालामध्ये वनविभागाचा प्रॉब्लेम येत होता, तर उड्डाणपूल टाकला असतं तरीही चाललं असतं। हा जो सर्कल टन आहे, राऊंड टन, तो काढणं गरजेचंच आहे, कारण अनेक वेळेला ते हायवा जातात, त्यांची खडी पडली जाते, कंटेनर पलटी होतात, कॉईलच्या टेलर येतात, या पलटी होतात। ओव्हर स्पीड ह्या टनचा अंदाज न आल्यामुळे हे ॲक्सिडेंट होतात। आताच झालेला ॲक्सिडेंट आहे। ही कॉईल आहे आणि दुसरी कॉईल रस्त्याच्या त्या बाजूला गेलेली आहे। योगायोगाने तिकडून कुठली 4 व्हीलर 2 व्हीलर जर येणारे असेल, कुठला भरधाव वेगाने येणारा जो वाहन असता आणि ही जर कॉईल त्या वाहनाला आदळली असती तर काय झालं असतं ह्याचा अंदाज तुम्ही नक्कीच लावू शकताय की हे असे टन आहेत, हे काढणं गरजेचं आहे। आणि या ओव्हरलोड ही कॉईलची वाहतूक या हायवेवरनं अतिशय मोठ्या प्रमाणाने होत आहे। त्या कॉईल राऊंडमध्ये ठेवल्या जातात आणि मग ती भरधाव वेगाने कॉईल एखादी निसटली का सुसाट रस्त्यावरनं पलट सुटते आणि अनेक वाहन प्रवास करणाऱ्या नागरिकांचा जीवितहानी होऊ शकतो। आपल्याला हेच दाखवायचं आहे की ह्या ज्या कॉईल चुकीच्या पद्धतीने उभ्या केल्या जातात ह्याच्या टेलरवर, सर्रास कॉईलचे टेलर इथून चालत असतात। SMT ट्रान्सपोर्ट झालं, ज्योती ट्रान्सपोर्ट झालं, अजून अनेक वेगवेगळे हे जे ट्रान्सपोर्ट आहेत, हे कॉईल घेऊन इथून आणि कशा पद्धतीने कॉईल ते लादल्या जातात टेलरवर आपण पाहू शकताय। हे कुठेतरी वाहतूक शासनाने बंद केलं पाहिजे। येण्या जाणाऱ्या प्रवाशांच्या जीवाशी खेळतात, हे कुठेतरी थांबलं पाहिजे। हेच आपल्याला दाखवायचं होतं। जय शिवराय, जय शंभूराजे।